विधानसभा निवडणुकांनंतर आता महाराष्ट्रामध्ये महापालिका निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे। महापालिकेचे पडगम वाजण्याआधीच राजकीय वादाचा नवा अंक सुरू झालाय। महाराष्ट्रात येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। पवार आणि ठाकरेंनीही त्यांचा कडक शब्दात समाचार घेतलाय। त्यामुळे आता शहा विरुद्ध मविया असा एक सामना पाहायला मिळतोय। बघूया एक रिपोर्ट। शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने। मुख्यमंत्री बने थे वो उद्धव ठाकरे जी को, आपने उनकी जगह बताने का काम किया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ठाकरे आणि पवारांवर जोरदार टीका केली। तो दिवस होता 12 जानेवारी। त्या दिवसापासून सुरू झालेला शहा विरुद्ध ठाकरे पवार हा सामना तब्बल 15 दिवस उलटले तरी संपण्याची चिन्ह नाहीये। विधानसभेच्या निकालावरून सुरू झालेला हा वाद गेल्या 15 दिवसात अनेक वळण घेत घेत ईडी आणि जमाल गोट्यापर्यंत येऊन ठेपलाय। जब आप मुंबई में आते हो, महाराष्ट्र में आते हो, तो कई लोगों के पेट में दर्द होता है, मळमळ सुरू होते ना। काही लोक म्हणाले आम्ही वाघ नक काढू, वाघ नक हातात घ्यायला वाघाचं काळीज लागतं, ते आता अमित भाईंच्याकडे आहे। अमित भाई की झाड की पत्ती है, ते मी सांगतो त्याला, त्या झाडाला, त्या पत्तीला जमाल गोटा नाव आहे। तर शिंदेंच्या या टीकेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदे आणि शहा या दोघांवरही जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय। या वादात झालेल्या जमाल गोट्याच्या प्रवेशानं सध्या नेत्यांच्या कल्पनाशक्तीला चांगलाच ऊत आलाय। बघूया जमाल गोटा ते नक्की कोणाला देत आहेत। एक दिवस हा जमाल गोटा एकनाथ शिंदे नाही मिळणार आहे। मी जे म्हणतोय की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय, हे तुम्हाला वारंवार जे सांगतोय हे शिंदेनाही माहिती आहे की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय आणि तो शिंदेंचाच पक्षातला असणार। या जमाल गोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका। तुम्हाला ईडीचा जमाल गोटा अमित शहाने दिला म्हणून तुम्ही पक्षातनं फुटलात। जमाल गोटा काय असतो? ईडी आणि सीबीआय आमच्याकडे आला उद्या 2 तासासाठी, आम्ही या सगळ्यांना जमाल गोटे देऊ आणि 72 तास संडासात बसवू। वास्तविक 15 दिवसांपूर्वी अमित शहांनी केलेल्या टीकेला मविया नेत्यांकडून अनेकदा उत्तरं देण्यात येतच होती। मात्र गुरुवारच्या मेळाव्यात स्वतः ठाकरेंनी अमित शहांवर हल्लाबोल केला आणि थंड होत आलेला हा वाद पुन्हा नव्यानं जिवंत झाला। अब्दाली येऊन गेले। कोण? अमित शहा। आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे। ठीक आहे अमित शहाजी, जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल। मराठी माणसाच्या नादी लागू नका। जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शहा काय कोणती झाड की पत्ती आहे। उद्धव ठाकरेंची ही टीका भाजपला इतकी झोंबली की उद्धव ठाकरे बिंडोक राजकारणी असल्याची टीका झाली। बिंडोक राजकारणी आहे उद्धव ठाकरे। जनमानसाची प्रतिमा मलिन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही ते दुरुस्त होत नाहीये। एवढं सगळं सुरू असताना ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांबाबत मात्र टीकेचा एकही शब्द निघाल्याचं दिसलं नाही। काही दिवसांपूर्वी तू राहशील किंवा मी राहीन असा जाहीर व्यासपीठावरून इशारा देणारे उद्धव ठाकरे देखील फडणवीसांविषयी काहीच बोलले नाही। त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत होतं। मात्र यात काहीच आश्चर्य नसल्याचं ठाकरेंच्या सेनेचे नेते सांगतात। भाजप आणि महायुतीमध्ये एकही निर्णय अमित शहाच्या परवानगीने होत नाही। आणि अमित शहा म्हणजे आका आहेत। हा सुरेश दसाची जी भाषा असते ना ती सांगतोय मी। हा अमित शहा आका आहे आणि आकाला चॅलेंज केल्यानंतर आकाच्या दासांना बोलण्यात काय अर्थ आहे? एकीकडे ठाकरेंवर टीका करताना दुसरीकडे अमित शहांनी पवारांवरही टीका सुरूच ठेवल्याचं दिसलं। शिर्डीच्या अधिवेशनानंतर पुन्हा एकदा अमित शहांनी पवारांना टार्गेट करत त्यांच्या सहकारातील योगदानाबद्दलच प्रश्न निर्माण केला। महाराष्ट्र के कुछ नेताओं ने सहकारिता का उपयोग किया, सहकारिता को मदद कभी नहीं किया। मगर मैं आपको विश्वास दिलाकर जाता हूं, नरेंद्र मोदी जी
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे और अजीत पवार की ये डबल इंजन जो सरकार है वो महाराष्ट्र को सहकारिता का काशी साच अर्थ में बनाकर रखेगी। त्यावर पवारांनी अमित शहांचे संस्कार आणि शिक्षण यांचं मूळ शोधत त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं। अमित शहा हे सातत्याने हल्ली जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या सगळ्या नेतृत्वांनी सतत घेतलेली आहे आणि त्यांचा बोलण्याचा एकंदर टोन जो आहे तो अतिटोकाचा आहे। ते हे काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही आणि त्यामुळे अमित शहा हे कोल्हापुरात शिकले का आणखीन कुठं शिकले हे मला माहिती नाही। अमित शहांकडून ठाकरे आणि पवार या दोन्ही नेत्यांवर टीका होत असताना काँग्रेस नेते मात्र पवारांची पाठराखण करण्यात जास्त रस घेत असल्याचंही चित्र दिसलं। पवार साहेबांवर टीका महाराष्ट्रात केल्याशिवाय अमित शहाजींना काही स्टेटमेंट केल्याचं समाधानच मिळत नाही। 10 वर्षामध्ये जे उत्पन्न वाढलं आणि गोडाऊन भरून आहेत, पुढच्या 3 वर्ष पुरेल एवढं अन्नधान्यांचा साठा आहे, ते शरद पवार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे। त्यातील अग्रगण्य जे नाव घेतले जातात पंजाबराव देशमुख साहेब, त्यानंतर शरद पवारांचंच नाव घेतलं जातं। तर अमित शहांच्या टीकेचं निमित्त साधत आपल्या नेत्याची थोरवी गाण्याची संधीही राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळाली। वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील, विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील, बाळासाहेब थोरातांचे पितामह असे धुरंधर लोक होते। त्यांची दुसरी पिढी शरद पवारची आणि ह्यांनी जो काय सहकाराला हात घालून सहकार मोठा केला त्याच्यामुळे महाराष्ट्र हळूहळू मोठा होत गेला। आता अमित शहा फक्त बँकेपुरते मर्यादित आहेत, एका बँकेच्या सहकारापुरते मर्यादित आहेत। अमित शहांकडून ठाकरे पवारांवर होणारी टीका, दोघांकडून त्याला दिलं जाणारं प्रत्युत्तर, या सगळ्यात मविया नेते फडणवीसांवर मात्र पूर्वीप्रमाणे जहरी टीका करत नसल्याचं चित्र आहे। नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चाही जोरदार रंगली। याच नाराजीचा आधार शोधत स्वबळाची भाषा करणारे ठाकरे महायुतीत प्रवेश करण्याची संभाव्य स्पेस शोधत असल्याचीही चर्चा आहे। दुसरीकडे ही स्पेस निर्माणच होऊ नये यासाठी महायुतीतला एक गट कार्यरत असल्याचीही चर्चा आहे। सध्या नेत्यांकडून केली जाणारी आणि टाळली जाणारी अशी दोन्ही टीका याच स्पेसशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे। राजकारणातलं हे स्पेस सायन्स पुढे कुठली दिशा घेणार ते पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।